नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आज तुमचा सहिताच पेपर पहिला पेपर झालेला आहे। आता पहिला पेपर कसा असतो, पहिला पेपर खूपच म्हणजे मनावर म्हणजे काय म्हणतात प्रेशर ठेवणार असतो की पहिल्या पेपर मध्ये काही विद्यार्थ्यांचं काय होतं, कशा प्रकारे खूप प्रेशर आला असतो, आपल्याला माहिती नसतं कशा प्रकारे पेपर लिहायचा, कशा प्रकारे अटेम्प्ट करायचा, काय आणखी काय म्हणता येईल की खूप सारा अभ्यास करून आपल्या डोक्यावरती ओझं झालेलं राहतं की माहिती नसतं आणि त्यामुळे काय होतं बरेच विद्यार्थी पेपर मध्ये गोंधळून जाऊन काही चुका करतात। त्याच्यामुळे काही क्वेश्चन त्यांचे बरोबर असून बी चुकीचे लिहून येतात किंवा काही क्वेश्चन अटेम्प्टच करत नाही किंवा काही काय करतात की अटेम्प्ट करायला वेळच मिळत नाही। असं काही तुमच्यासोबत बी चुका घडल्या असतील आजच्या पेपरमध्ये, त्याबद्दल आपण थोडं बोलूया आणि त्यानंतरच आपल्याला काय बोलायचं, उद्याचा आता परवा दिवशी आपला संस्कृतचा पेपर आहे त्याबद्दल आपल्याला काहीतरी या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचंय कशा प्रकारे आता पुढचा अभ्यास वगैरे करायचा। आता एक तर अगोदर काही विद्यार्थ्यांना पेपर खूप छान गेला असेल, काही विद्यार्थ्यांना थोडा पेपर किचकट गेला असेल, काही जणांचा एखादा LQ किंवा 2 SQ, काही MCQ थोडेफार राहिले असेल। आजच्या विद्यार्थ्यांच्या आता प्रतिक्रियानुसार काही विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत, तर थोडे MCQ थोडे मीडियम म्हणजे थोडे किचकट मध्ये होते, बाकीचा पेपर सोपा वगैरे होता सगळा काही, फक्त MCQ मध्ये काय होतं काही जणांचं म्हणणं आहे की सर मीडियम लेवलचा मॉडरेट पेपर होता, काही जणांचं म्हणणं आहे सर सिंपल पेपर होता। तर सांगितल्याप्रमाणे कसं आहे की आपण जेवढे एक्सपेक्टेड क्वेश्चन दिले होते आपण त्या अष्टांग हृदय आणि चरक संहिताचे, यातले आपले मोस्टली जवळपास सगळेच क्वेश्चन आलेत। फक्त कोणता आपला जे आपण वसंत ऋतू गेस करत होतो की वसंत ऋतू यायला पाहिजे, कारण की चालू ऋतूनुसार पेपर मध्ये एक ऋतू यायला पाहिजे होता वसंत ऋतू, तो ऋतू नाही पडला फक्त तेवढा। आणि दुसरा एक काय कटुरस, आपण म्हणलं होतं की 6 रसापैकी एक रस फिक्स असणार आपल्या पेपरमध्ये, तर आपण कटुरसाप्रमाणे ऑदर दुसरे रस लिहिणार होतो आणि अशा प्रकारे आपण एक कटुरस गेस केला की कटुरस येऊ शकतो यावर्षी, पण तो फक्त तेवढे 2 क्वेश्चन सोडले, वसंत ऋतू आणि कटुरस, एवढे फक्त 2च क्वेश्चन आपल्या पेपरमध्ये आपल्याला जे आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन दिले होते त्यापैकी पडले नाही। बाकी जवळपास सगळा पेपर आपला काय त्यामधला सगळा पेपर त्यामधला, मी तुम्हाला सगळे क्वेश्चन पण वाचून दाखवतो। आता पहिला आपल्याला जो LQ पासून सुरुवात करूया। आता LQ मध्ये आपला श्लोक आला होता, कालबुद्धी इंद्रिय योग मिथ्यान तिचं द्वयाश्रयानाम व्याधीनाम त्रिविध हेतु संग्रह, वरील सूत्राचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा। आता कोणता दिलाय हा श्लोक असं विचारलाय आणि त्या श्लोकचा काय करायचं आपल्याला की पूर्ण लिहायचा, संदर्भ सांगून स्पष्टीकरण वगैरे करायचं। आता ह्यो कोणता त्रिविध आयतनचा हा श्लोक आहे। आता हे जर तुम्हाला या श्लोक मध्ये सिंपल इथं दिसतंय ना की हे मिथ्या वगैरे इथं शब्द आला, त्यावरून तुम्हाला कळून जातंय की हिनयुग मिथ्यायुग अतियुग अशा प्रकारे हा श्लोकचा अर्थ होतो वगैरे, यावरून तुम्हाला समजून जातं की आपण एक क्वेश्चन बी दिला होता त्रिविध आयतन, तर तो हा श्लोक आहे त्रिविध आयतनचा। नंतर दुसरा जो पाहिला होता दक्षिणायन उत्तरायण ऋतू कोणते व ते लिहून हेमंत ऋतूच्या रेल्या म्हणून असा दुसरा क्वेश्चन होता। आता आपण उत्तरायण दक्षिणायन पूर्ण हा पाहिला होता आणि वसंत ऋतू बी पाहिला होता आणि त्याचा भेद बी पाहिला होता, फक्त इथं ऋतू विचारून आपल्याला हेमंत ऋतू फक्त विचारलाय आपल्या पेपरमध्ये। आता हा फक्त आपला कसा पेपरच्या आपण जेवढे क्वेश्चन दिले त्याच्यापेक्षा थोडा बाहेर होता, आपण वसंत ऋतू सांगितला होता, आता इथं फक्त हेमंत ऋतू होता, पण जवळपास आपण अगोदर सांगितलं होतं विद्यार्थ्यांना की सगळे काय ऋतू वगैरे प्रिपेअर करून ठेवा। नंतर सांगायला गेलं तर काय कप दोष स्थान प्रकार कर्म व संचय प्रकोप आणि प्रशम लिहा म्हणून असा क्वेश्चन होता। आणखी जाऊन सुद्धा PDF मध्ये ते तुम्हाला जसं तसं दोषाचे स्थान प्रकार कर्म संचय प्रकोप लिहा म्हणून असा दिलेले 2 क्वेश्चन हे 2 SQ आपण गेस केले होते, त्या 2 SQ ला मिळून 1 LQ आलेला आहे। नंतर पुढे गेला तर व्यायाम परिभाषा लिहून व्यायामाचे गुण, अतिव्यायाम दोष, सम्यक व्यायाम लक्षणे आणि व्यायामाचे वर्ज्य व्यक्ती कोणते ते लिहा। आपण ह्यावर सुद्धा लिहिलेलं आहे क्वेश्चन मध्ये दिलाय की व्यायामावर सुद्धा बी क्वेश्चन येऊ शकतो, त्या PDF मध्ये आणखी जाऊन बघू शकता तुम्ही की व्यायामाचा उल्लेख आहे। अशा प्रकारे हे पाहिल्यानुसार यामध्ये फक्त आपला कोणता हेमंत ऋतू फक्त वेगळा पडलेला आपल्याला आगळा, बाकी सगळा हा पेपर सारखाच आहे। त्यानंतर पुढे पाहिलं SQ, आता मोस्ट ऑफ द SQ काय म्हणतात की 8 चे 8 SQ होते ते आपल्या काय म्हणतात क्वेश्चन मधले होते, 8 चे 8 दिले। आता त्यामध्ये कोणकोणते बघूया ते बघूया। आता वैद्यवृत्ती व चिकित्सा चतुष्पादाची वैद्याचे महत्व लिहा। आता हे सांगितलं होतं आपण की वैद्याचे वगैरे गुण वगैरे सांगा, समजा वैद्याची वृत्ती सांगून तेच चिकित्सा चतुष्पादातील वैद्याचं महत्व लिहा म्हणून हेच होतं, म्हणजे वैद्याचं ओव्हरऑल चिकित्सा पाद मधला पूर्ण वैद्यच लिहायचा होता झाला। त्यानंतर इंद्रिय पंचक बघा आणखी PDF मध्ये आहे। देह प्रकृती वर्णन करा, म्हणजे देह प्रकृती म्हणजे आपले 3 प्रकृती वगैरे लिहायचे, वात पित्त कफ वगैरे ते पण आहे। त्यानंतर काय साध्य असाध्यतेनुसार रोगाचे प्रकार तिथं लिहिलेलं आहे, LQ आणि SQ साठी सुद्धा लिहिलेलं आहे, हे बघा ह्याच्यावरती SQ आलाय। त्यानंतर सामान्य विशेष सिद्धांत चरक मध्ये पण लिहिलेला आहे मी तिथं, अष्टांग मध्ये सुद्धा लिहिलेला आहे तिथं, हा दोन्ही पडलेला आहे। त्यानंतर मंड पेय विलापी यांचे गुणधर्म लिहा। आता काही विद्यार्थ्याला कळलंच नाही, तुम्ही जाऊन पाहता
तर मंडपेय विलेपी हे कृतज्ञ वर्ग आहे आणि आपण कृतज्ञ वर्गाला सुद्धा दिलेला आहे की कृतज्ञ वर्ग करून जा. नंतर पुढे पाहिलं तर मधुर रस कर्मे व मधुर रस कर्मे व मधुर रस अतिसेवनजन्य लक्षल्य. आपण असं दिलं होतं की 6 पैकी म्हणजे एक तुम्हाला काय असेल रस फिक्स असेल, पण आपण युट्यूबवरती काय टाकलं होता की कटू रस टाकला होता फक्त. तर ते कसं आहे आता मधुर रस वगैरे आपण मान्य केलंय की काय की हेमंत इथं आलाय आणि एक रस वगैरे हा आलाय. त्यानंतर पाहिलं तर आमाची परिभाषा लिहून साम निराम या दोषित लक्षल्य. आता तुम्हाला सांगितलं मी याच्या अगोदर 2 ते 3 व्हिडिओ बनवले असेल, त्यामध्ये यावर मी आम 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 त्यानंतर काय झालं असेल आम झालं आणखी विरुद्ध हार वगैरे ह्याच्यावर खूप सारं बराच वेळ असं बोललेलं आहे की हे करून ठेवा वगैरे. तर तुम्ही या 2-3 व्हिडिओमध्ये मागं पाहिलं असेल आणि क्वेश्चन सिरीजमध्ये बँकमध्ये पण पाहिलं असेल आपण जे दिले, त्यामध्ये तुम्हाला हे सगळे क्वेश्चन जसेच तसे दिसले असतील. तर अशा प्रकारे हा पूर्ण आजचा सोपा पेपर होता. खूप छान पेपर होता. फक्त एमसीक्यूच विद्यार्थी म्हणण्यानुसार की एमसीक्यू थोडे किचकट वगैरे आले होते. आता ते पण आपण एमसीक्यूचे उत्तर काढून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकणार आहे. आता हे झालं. आता एक सांगायचं गेलं, ज्या विद्यार्थ्यांना पेपर अवघड वगैरे गेला असेल तर पहिला पेपर होता सोडून द्या, विचार करू नका जास्त. आता तुम्ही रिलॅक्स राहायचं, कारण पहिला पेपर होऊन गेलाय. आता हे आपला रिझल्ट नंतर कळलं आपल्याला कशा प्रकारे मार्क काय नाही. ज्या विद्यार्थ्यांना चांगले गेलाय त्यांना चांगले ऑल द बेस्ट आहे. पण ज्यांना खरंच पेपर किचकट वगैरे गेलाय की थोडं अडचण आहे की सर एमसीक्यू वगैरे बरोबर येते की नाही, त्यानंतर आणखी पाहायला गेलं की सर काय आहे की पेपरची मार्किंग वगैरे बरोबर होईल का. पण एक सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना कसं पेपर तुम्ही छान प्रकारे लिहून आले, तुम्ही अटेम्प्ट जरी केलाय, तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळणार आहे. फक्त तुमचे एमसीक्यू वगैरे किती येत आहे काय येतात त्यावर तुमचं आणि कळण किती मार्क वगैरे येतात. पण छान तुम्ही पेपर अटेम्प्ट केलाय, तुम्हाला नक्की मार्क मिळणार आहे, चांगले मार्क मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ह्यामध्ये चांगले मार्क मिळणार, कारण की मागच्या 2-3 वर्षामध्ये श्लोक काय मध्ये एलक्यू मध्ये श्लोक नव्हता विचारला, ह्यावेळेस फर्स्ट टाइम श्लोक वगैरे विचारला आहे आपल्या एलक्यूला. तर तुम्हाला हा थोडा मिडियम म्हणता येईल, पण सोपा हा पेपर होता. फक्त श्लोक वाचण्यात काही जणांना कळालं नसेल त्यामुळं, पण अशा प्रकारे हा पूर्ण पेपर होता. त्यामुळे ताणतणाव कोणी घ्यायचा नाही. पहिला पेपर होता, पहिला पेपर सगळ्यांना प्रेशरमध्ये आणतो. काय होतं सगळ्या पहिल्या पेपरमुळे काय होतं, विद्यार्थी घाबरून जातात, काय प्रेशर असतं, नवीन सेंटर असतं, नवीन शिक्षक असतात, कोणी काही म्हणतंय का बाबा काय नाही, तर त्यामुळे ते घाबरून जातात. एवढ्या महिन्याचा अभ्यास केला एका दिवसामध्ये आपण, पूर्ण वर्षभरात 1.5 वर्षाचा अभ्यास एका दिवसामध्ये आपण लिहायचा, तर विद्यार्थी असे गोंधळून जातात. त्यामुळे काय होतं की विद्यार्थी घाबरतात आणि पेपरमध्ये काहीतरी चुका करतात जे त्यांच्याकडून व्हायला नाही पाहिजे. पण मान्य करू शकतो की पेपरमध्ये तुम्ही अशा चुका झाल्या असेल तर काय जास्त स्ट्रेस वगैरे घ्यायचं नाही, काय नाही. आजचा इथं पेपर झाला विचार करायचा नाही. आजचा जर तुम्ही हा पेपरचा विचार करत बसताल तर उद्याच तुमचे जे बाकीचे उरलेले पेपर आहे, उर्वरित 4 विषयाचे पेपर आहे, तर ते सुद्धा घाण जातील. तर त्यामुळे अगोदर सांगतो, आजचा पेपर इथं झाला, इथं सोडून द्या. आजचा हा पेपर झाला गेला, आता रिझल्ट नंतर बघूया काय होईल, कशी येईल काय नाही मार्क. आणि तुम्ही पेपर लिहिला तुम्हाला छान मार्क येणार आहे, मी ही खात्री देऊ शकतो. ज्यांनी पेपर पूर्ण अटेम्प्ट केलाय आणि चांगल्या प्रकारे लिहून आले त्यांना चांगले मार्क येणार पेपरमध्ये, एवढी खात्री नक्की देऊ शकतो मी. त्यानंतर पुढे पाहायचं गेलं, पुढं सांगायचं गेलं तर पुढं म्हणजे काय की आता तुम्हाला हातचा पेपर झालाय, तो तुम्ही आता वाजले असेल दुपारचे 2 ते 3 वाजलेला आता सुमारे टाइम. तर आता तुम्हाला काय करायचंय, मस्त जेवण वगैरे करा. सकाळपासून तुम्ही फक्त नाश्ता वगैरे करून गेले असेल, काही विद्यार्थ्यांनी ते सुद्धा केलं नसेल. आता जेवण करा, आराम करा आणि काय करा 6 वाजेपर्यंत तुम्ही आराम चिलमध्ये रिलॅक्स राहा. 6च्या नंतर आपल्याला आता काय करायचंय, आपल्याकडे असणार ही रात्र, उद्याचा पूर्ण दिवस. यासाठी आपल्या संस्कृत पेपर 1चा परवा दिवशी आपला पेपर असणार सोमवारी. तर यासाठी आता आपल्याला अभ्यास कशा प्रकारे करायचा हे सांगतो. आता काय करायचंय तुम्हाला, आजची रात्र खूप महत्त्वाची असणार आहे. आता 6 वाजेपर्यंत मस्त काय करा, रिलॅक्स राहा, गाणे वगैरे ऐकरा, कारण की आजचा पेपर झाला. आता विचार करून काय फायदा नाही, कारण की पेपर गेला आता पुन्हा वापस येणार नाही, कसा गेला काय नाही. आता आपल्याला पुढचा आता जो हातात पेपर आहे ते आपल्या जे हातात आहे आता त्याच्यावर विचार करणं आपल्या गरजेचं आहे. मस्त आणखी 4 विषय आपल्या हातात आहे, आणखी कोणी नाराज व्हायचे नाही. ज्यांना पेपर अवघड वगैरे गेले आणखी 4 सुद्धा विषय आपल्या हातात आहेत. आणखी पुढे जर पाहायला गेलं तर आता ह्या 6 वाजेनंतर आपल्याला आज काय अभ्यास करायचा संस्कृतचा, जेणेकरून उद्याचा जो असेल पूर्ण एक दिवस तुम्ही चांगला हाय प्रोडक्टिव्ह करून पूर्ण रिव्हिजन करून पेपरला जाऊ शकता. आता काय सांगताय, जर आजच्या 6 वाजेनंतर तुम्हाला काय करायचं, माहेश्वर सूत्र उच्चार स्थानाने याच्यावरती 5 MCQ असतात आपल्याला, ते करून ठेवायचे तुम्हाला. त्यांना संज्ञा प्रकरण यावरती 5 MCQ असतात. त्यानंतर उपसर्ग 5 मार्काला तुमचा क्वेश्चन असणार आहे. अव्यय प्रत्यय हे 5-5 मार्काचे 2 क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर शब्द रूपानी यावरती ट्रिक बनवलेले आपण आपल्या चॅनलवरती नक्की बघा. तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कॉमेंट सेक्शन किंवा डिस्क्रिप्शन मध्ये नक्की टाकेल ती व्हिडिओ बघा. त्यामध्ये तुम्हाला सांगतो, खात्रीने सांगतो
चांगले तुम्ही ट्रिक करता तर चांगले त्यामध्ये तुम्हाला मार्क मिळतील। आणि शब्दरूपाने ट्रिकच ती काय तुम्हाला कारक प्रकरणात सुद्धा काम येते, म्हणजे शब्दरूपाणीवरून तुम्ही कारकची सुद्धा चांगले एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता। त्यानंतर धातुरूपाने, आता धातुरूपाणीवर बी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क तुम्हाला घ्यायच्यासाठी धातुरूपाने आज तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा, म्हणजे तुम्हाला आज काय किती अभ्यास करायचा, माहेश्वर सूत्र वगैरे, उच्चार स्थान आणि त्यानंतर संज्ञा प्रकरण, उपसर्ग, अव्यय आणि प्रत्यय 25 मार्क हे झालं। त्यानंतर शब्दरूपाने 10 मार्कचं वेटेज आहे आणि धातुरूपाने किती आपण 10 मार्कचं वेटेज आहे, पेपर 1 ला पण आहे, पेपर 2 ला पण आहे, पण 10 मार्कचं वेटेज आहे पण 5 मार्कचं धरून चालू आहे। तर अशा प्रकारे 25, 35 आणि 40 मार्कचं तुम्हाला आज रात्री कव्हर करायचं। उद्या जर सांगायचं गेलं तर उद्या तुम्हाला काय करायचं, उद्या संधी, समास आणि कारक, उद्या संधी सकाळी संधी संपवून टाकायची, कारकची ट्रिक आहे, संधी पण छान प्रकारे शिकवलेले, संधीचे पण ट्रिक आहेत आपल्या चॅनलवरती, नक्की बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल याचा मी खात्री करतो। त्यानंतर समाजचे पण व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल, समाजची पण आपण ट्रिक बनवलेली आहे, आता फक्त व्हिडिओ शूट करायचा राहिला आणि तेवढा अपलोड करायचा राहिला, एवढंच काम राहिलं, बाकीचं पूर्ण हा पेपर 1चा सिलेबस आपला असं तुम्हाला कव्हर करायचं आहे। तर आजची रात्र खूप महत्त्वाचं नाही, यामध्ये तुम्ही जेवढा आज कव्हर करता रात्रीमध्ये 6च्या नंतर, कारण की आता तुम्हाला रिलॅक्स वगैरे व्हायचं, आराम करायचं, मस्त खायचं प्यायचं झोपायचं, नंतर तुम्ही जेव्हा होताल रात्री 6 वाजेनंतर तर तुम्ही रात्री वगैरे एवढं कव्हर करायचं आणि उद्या दिवसासाठी फक्त संधी, समास आणि कारक एवढं प्रकार मागं ठेवायचं, बाकीच काहीच मागं ठेवायचं नाही तुम्हाला। मग एवढं तुम्ही चिलमध्ये उद्याचं करून मग तुम्हाला उरलेला जो टाइम असेल म्हणजे दुपारच्या नंतर, तर तुम्ही एक छान प्रकारे पुन्हा रिव्हिजन करून परवा दिवशी पेपरसाठी जाऊ शकता। अशा प्रकारे हा पूर्ण शेड्यूल आहे आपला, तर या प्रकारे तुम्ही करता तर नक्की तुम्हाला फायदा होईल याची खात्री देतो मी आणखी पण, कारण की जे विद्यार्थी माझं ऐकतात ते सुद्धा सांगतात सर फायदा होतोय म्हणून, आणि जे विद्यार्थी नाही ऐकल तर ॲज युअर विश, कारण की शेवटी तुमचा पेपर सुरू आहे, माझं काही नाही। आणखी झालं हे तर आजचा पेपर प्रमाणे कसा, आता इथून पुढच्या मध्ये एक सांगायचं राहून गेलं, मी जे क्वेश्चन देतोय आणखी विद्यार्थी एक पहिल्यापासून सांगत आलेलो मी की 1 एल किंवा 2 एसक्यू प्रत्येक पेपरला ऑड असणारे, 1 एल किंवा 2 एसक्यू प्रत्येक, मी जेवढे पण व्हिडिओ काढलेले कोणते जे आपले काय म्हणतात क्वेश्चन सिरीजवरचे, त्यात 1 एल किंवा 2 एसक्यू स्वतः मीच मानून ठेवतो की ऑड असणारे, कारण की सांगता येत नाही की दरवर्षीप्रमाणे की कधी कोणतं टाकते, बाकीचे सांगू शकतो की एवढा पोर्शनचं येऊ शकतो रे बाबा, कारण की अनुभवाचे बोलतोय, काहीतरी असं मनाने फेकत नाही कुठं तरी, त्यामुळं जर पटत असेल तर घ्या। आणि आणखी एक सांगायचं गेलं, ज्या विद्यार्थ्याला खरंच आजचा पेपर ताण आलाय त्यांनी रिलॅक्स राहायचे, चिंता नाही करायची, मानू शकतो पहिला पेपर होता, म्हणतोय मी पण पहिला पेपर होता, त्यामुळे काळजी करायची नाही, कोणी चिलमध्ये घ्यायचंय, सोडून द्यायचा, पहिला पेपर झालाय, आता पुढे येणार बघायचं, मागं जे झालं काळे कोळसे काढायचे नाही आपल्याला, पुढे जे यायचं ते बघायचंय, त्यामुळे आता पुढचे पेपर आपल्याला चांगले अटेम्प्ट करायचे, छान प्रकारे लिहायचे, त्यामध्ये छान मार्क घेऊन पास व्हायचं, एवढं सगळ्यांनी एम डोळ्यापुढे ठेवा तुम्हाला, आणि सगळ्यांना विश यू ऑल द बेस्ट। आता आराम करा वगैरे आणि रिलॅक्स व्हा, आणि हा व्हिडिओ भेटन तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला बाकीचे दुसरे पण काय संस्कृतचे आपले व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड चॅनलवरती ते सुद्धा बघून घ्या, जेणेकरून तुमचा फायदा होईल। धन्यवाद।